तर शेतकरी बांधवांनो, आता ही अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। आता जर तुम्ही शेतकरी असाल तरी बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची तर ठरणार आहे, कारण पेरणीच्या तोंडावर राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा आणि आर्थिक दिलासा देण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अनेक दिवसांपासून रखडलेले हप्ते आणि प्रलंबित मदतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी तब्बल 8,500 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची माहिती आता समोर येत आहे। यामध्ये नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 9वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आणि प्रलंबित पीक विमा रकमेचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे। पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी सरकारकडून निधी वाटपाची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे अनेक शेतकरी आता पैशांच्या प्रतीक्षेत आहेत। विशेष म्हणजे नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये, पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये आणि पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम अशा एकत्रित स्वरूपात लाभ मिळू शकतो। त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा होण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून आज पैसे येणार, उद्या पैसे येणार अशी चर्चा सुरू होत्या, पण प्रत्यक्षात सरकारकडून निधी मंजूर झाल्यानंतरच रक्कम खात्यात जमा केली जाते। त्यामुळे अधिकृत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पैसे मिळतात, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे। राज्यात 1,40,00,000हून अधिक शेतकरी आहेत, मात्र सर्वांनाच या योजनेचा लाभ मिळणार नाही। पात्रता पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच लाभ दिला जाणार आहे। यावेळी सर्वात जास्त चर्चा सुरू आहे ती म्हणजे पीक विमा रकमेची। गेल्या काही वर्षांपासून अनेक शेतकरी विमा भरत होते, मात्र नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नव्हती। आता प्रलंबित प्रकरणावर निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी यापूर्वीचे 8 हप्ते मिळालेले असणे आवश्यक मानले जात आहे। त्याचप्रमाणे पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना यापूर्वीचा 22वा हप्ता मिळालेला असणे गरजेचे आहे। बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे, ई-केवायसी पूर्ण असणे आणि सर्व कागदपत्रे अद्ययावत असणे आवश्यक आहे। कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास पुढील हप्ता अडकू शकतो। दरम्यान एका कुटुंबातील अनेक सदस्याकडून एकाच योजनेचा लाभ घेतला जात असल्याच्या तक्रारी देखील समोर आल्या आहेत। त्यामुळे सरकारकडून पडताळणी अधिक कडक करण्यात आली आहे। सध्या अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा आहे। शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि पेरणीसाठी पैशांची गरज लागत आहे। त्यामुळे या निधीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे। पण सर्वात मोठा प्रश्न असा आहे की नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये प्रथम पैसे जमा होणार आणि पीक विम्याचे पैसे कोणाच्या खात्यात येणार आहेत। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळण्यासाठी आधीचे हप्ते नियमित मिळाले असणे आवश्यक मानले जात आहे। तसेच पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळण्यासाठी यापूर्वीचा 22वा हप्ता मिळालेला असणे महत्त्वाचे आहे। ई-केवायसी पूर्ण असणे, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे, तसेच जमिनीची माहिती अद्ययावत असणे आवश्यक आहे। ज्या लाभार्थ्याची माहिती अपूर्ण आहे त्यांचे पैसे अडकू शकतात। पीक विम्याबाबत नियम वेगळे आहेत। ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे पीक विमा भरलेला आहे आणि नुकसानाची नोंद अधिकृत पद्धतीने केली आहे अशा पात्र शेतकऱ्यांनाच विमा भरपाई मिळण्याची शक्यता आहे। मागील काही वर्षांपासून अनेक शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत होते। त्यामुळे प्रलंबित प्रकरणाचा आढावा घेऊन काही शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा केली जाऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे। दरम्यान निधी वाटप टप्प्याटप्प्याने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी रक्कम जमा होऊ शकते, त्यामुळे सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे येतील असे नाही। अनेक शेतकरी सध्या पेरणीसाठी तयारी करत आहेत। बियाणे, खते आणि मजुरीचा खर्च वाढला आहे। अशा परिस्थितीत आर्थिक मदत मिळाल्यास मोठा दिलासा मिळू शकतो। याच पार्श्वभूमीवर सरकारकडून थेट लाभ हस्तांतर म्हणजेच डीबीटी पद्धतीने रक्कम जमा केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे लाभार्थ्यांनी आपले बँक खाते सक्रिय आहे की नाही याची खात्री करून घेणे अत्यंत आवश्यक आहे। विशेष म्हणजे सर्व शेतकऱ्यांना एकसारखा लाभ मिळणार नाही, कारण नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना आणि पीक विमा या तिन्ही योजनेचे नियम वेगवेगळे आहेत। ज्या शेतकऱ्यांना यापूर्वीचे हप्ते मिळाले आहेत त्यांना पुढील हप्ते मिळण्याची शक्यता जास्त आहे। मात्र कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास किंवा माहिती पडताळणीत अडचण आल्यास लाभ मिळण्यास विलंब होऊ शकतो। सरकारकडून बनावट लाभार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तपासणी अधिक कडक करण्यात आली आहे। त्यामुळे चुकीची माहिती देऊन लाभ घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे। सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा आहे। काही ठिकाणी पेरणीला सुरुवात झाली आहे, तर काही भागात अजूनही शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसले आहेत। अशा परिस्थितीत आर्थिक मदतीचा निर्णय शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो। मात्र सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक संदेशावर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिकृत माहितीची वाट पाहणे गरजेचे आहे, कारण निधी मंजूर झाल्यानंतरच प्रत्यक्ष रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते। त्यामुळे कोणतीही माहिती तपासूनच स्वीकारणे आवश्यक आहे। दरम्यान राज्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी 16,71,00,000 रुपयाचा निधीला मंजूर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या अंतर्गत 22,123 शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली जाणार आहे। त्यामुळे येणाऱ्या काही दिवस राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत।
नमो शेतकरी योजना, PM किसान योजना आणि पीक विमा या संदर्भात पुढील अधिकृत निर्णयाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे आणि या संदर्भातील प्रत्येक मोठ्या अपडेटवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. नवीन माहिती समोर येताच ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. त्यासाठी आपल्या या पेजला नक्की सबस्क्राईब करा. मोठी अपडेट पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा. पुढची अपडेट खूप महत्त्वाची आणि खूप मोठी येणार आहे, त्यामुळे लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. तर जय महाराष्ट्र.